नमस्ते माझ्या मित्रांनो, जगा आणि जगू द्या. 26 ऑगस्टला आणि 3 नोव्हेंबरला दोनदा माझ्या घरावर हल्ला केलेला त्या कॉल गर्ल्सने. तर त्यांची तक्रार लोकांनी पण दिलेली आहे आणि आता मी सुद्धा दिली. ॲडिशनल कमिशनर, DCP साहेब, ACP साहेब, नंतर मेन ठिकाणी जिथे तक्रार आता होणार आहे. त्यांनी हद्दीचा बहाणा केला होता दोन्ही पोलिसांनी, मानपाडा पोलीस स्टेशन आणि हिललाईन पोलीस स्टेशन. आता मला समजलं आहे हद्द उल्हासनगर 5 हिललाईन पोलीस स्टेशन आहे. तो एकच उपनिरीक्षक होता जो नेवाली बीड चौकीला बसतो. त्याने हातमिळवणी केली होती त्या बायकांची आणि त्यांनी सगळा भ्रष्टाचार घडवला होता. तसं त्या बायकांनी दोन्ही पोलिसांची हातमिळवणी केली होती त्या दिवशी 26 ऑगस्टला पण आणि 3 नोव्हेंबरला पण. फक्त एका दलित कार्यकर्त्यासाठी त्यांना हद्द नाही हे बहाणा मिळाला आहे. आणि जेव्हा वरून आता ऑर्डर आलेली आहे ना हद्दीचं, तुम्ही आपापल्या मी सांगितलं तर बोर्डला लिहा म्हणून लेखी स्वरूपात सूचक फलक असावं हद्दचं. तर अजून सूचक फलक तर लावलं नाही आहे, पण हद्द ही उल्हासनगर 5 आहे हा तपासात आता सिद्ध झालेला आहे. धामटणेश्वर शिव मंदिर तेथे आमची सोसायटी आहे संकुल, आणि तो एरिया पूर्ण धामटण गाव आहे. बरेच कार्यकर्ता, गावातले लोक वगैरे सगळं बोलले. फक्त खोणीगाव मानपाडा पोलीस स्टेशन आहे, बाकी त्याच्या अलीकडे सगळं उल्हासनगर हिललाईन 5 आहे. एक उपनिरीक्षक गद्दारी करतो वर्दीशी, आणि एका दलित कार्यकर्त्याला सहन करावा लागला अत्याचार त्या लोकांचा, विरोधकांचा. ह्यांना पगार पुरत नाही, हे हातमिळवणी करणार गद्दारांशी, आरोपींशी. बाकी सगळं पुढे सांगेन. आता त्यांना मी FIR देऊन अटक करणार. FIR आत्ता द्यायला चालली आहे मी हिललाईन उल्हासनगर 5ला.